मराठा आंदोलनामध्ये एक चर्चेचा विषय म्हणजे बार्शीवरून या ठिकाणी मराठा आंदोलकांनी रेडा आणलेला आहे. नेमके हा रेडा आणण्यामागचं कारण काय ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, तुम्ही रेडा बार्शीवरून घेऊन आले या मराठा आंदोलनासाठी, काय कारण त्यामध्ये? कारण म्हणजे एवढंच आहे की मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण आझम मैदान या ठिकाणी चालू आहे. तर त्यांच्या उपोषणाला मी पशुपालक आणि माझा हा पशु बादशाह या आमच्या दोघांचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहे. त्याचबरोबर जर सांगायचं झालं तर मराठा आरक्षणाला जे जे लोक विरोध करतात त्यांना फ्री सर्व्हिस, तसेच मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरतात त्यांना घरपोच सेवा, तिथेही त्यांना फ्री सेवा आपण करू. आता तुम्ही आमच्या बहिणी आहेत, त्याच्यामुळं जास्त बोलता येत नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासंदर्भात या सरकारनं तातडीनं पावलं उचलणं फार गरजेचे आहे आणि मिळावं आरक्षण, एवढीच इच्छा. तुम्ही बार्शीवरून किती लोक आलेली आहेत? बार्शीवरून आम्ही टोटल 60-70 लोक आलेलो आहोत. आमच्या 5-6 गाड्या आहेत. त्यामध्ये आपल्या पशुची स्पेशल गाडी आहे, त्याचं खाद्य म्हणून आणलेली दुसरी गाडी आहे आणि दुसऱ्या 4 गाड्यांमध्ये आपली सर्व मराठा समाज आहे व इतर समाजातील सुद्धा लोक आहेत. तुमच्यासाठी काही तुम्ही वस्तू घेऊन आलेले आहात का सोबत? किती दिवसाच्या हिशोबाने तुम्ही ह्या ठिकाणी आले? आता आम्ही या पशुला खाण्यासाठी 5 ते 6 दिवसाचा चारा आम्ही आणलेला आहे. त्यामध्ये वल्लावा चारा आहे आणि सुका चारा पण आहे. एवढं घेऊन आलो आहे 5-6 दिवसासाठी, पुरेल तेवढं. आणि जर ते संपत आलं तरी काय अडचण नाही. आपल्या 2 गाड्या इथून जातील रिटर्न चारा आणायला किंवा तिकडून पुन्हा गावी बार्शीहून देखील चारा घेऊन येणाऱ्या अजून अनेक गाड्या आहेत. तुमच्यासाठी काय घेऊन आलेला आहात? आमच्यासाठी काय सध्या तर जेवणासाठी आमचं नियोजन काही नाही. जे इतर मराठा समाज बांधव जे आले महाराष्ट्रातनं देशातनं ते आमच्यासोबत आहेत. आमचा जिथं मुक्काम आहे त्यांचाही तिथंच मुक्काम आहे. मग त्यांनी काय बनवलेलं केलेलं, कुठं शिरा, उपीट, पोहे, दालचा राईस हेच आम्हाला ते बी देतात. आपण बी मागून घेतो, खातो. त्याला काय आपल्या पोटासाठी घ्यायचं आहे, आम्हाला देतात, त्यांच्यातच आम्ही बी जेवण करतो. तुम्ही या सिडको एक्झिबिशन या ठिकाणी थांबलेला आहात. कशी प्रकारची या ठिकाणी सोय केलेली आहे? कशा प्रकारची मराठा सोय? आम्ही काल या ठिकाणी अंदाजे 7-8च्या दरम्यान आम्ही संध्याकाळी आलो. 5-5:30-6च्या दरम्यान लाईट गेलेली होती. रात्री तर काय पाण्याची म्हणजे व्यवस्था होती, पण एवढं म्हणजे एवढी पाण्याची व्यवस्था नव्हती. बाकी इतर मराठा समाज बांधवांना त्या ठिकाणी जर समजा कोणाला काय प्रॉब्लेम आजारी असतील, ताप, खोकला, सर्दी, तर त्या ठिकाणी डॉक्टरची व्यवस्था आहे. गोळ्या औषध त्या ठिकाणी मोफतमध्ये दिले जातात. कारण का मी स्वतः या उजव्या पायानं अपंग आहे. या उजव्या पायानं तर मला म्हणजे पाय दुखतो, दर्द होतं आहे. त्याच्यामुळं मलाही पेनकिलरची त्या ठिकाणी गोळ्या दिलेल्या आहेत. आणि सकाळी देखील आता सुद्धा त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सकाळी 1-2 तास होती, पण आता पाणी त्या ठिकाणी नाही आहे, पाणी नाही आहे. पण झाली तेवढी व्यवस्था त्यांनी चांगली केली, त्याबद्दल त्यांचं आम्ही आभारी आहोत. आरक्षण या ठिकाणी घेऊन जाणारच का? आरक्षण आता बघू, पाटलांचा आदेश, पाटील जे म्हणतील ते होणार, पाटलांचा आदेश. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं आहे की बार्शीवरून या ठिकाणी 7 ते 8 गाड्या आलेल्या आहेत आणि रेडाला सोबत या ठिकाणी घेऊन आलेले, त्याचं खाद्य देखील यासोबत घेऊन आलेले आहात. पाटीलचे आदेश देखील त्यावरच आम्ही चालू असा इशारा देखील मराठा आंदोलकांनी दिलेला आहे. जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया उज्ज्वल यांचा रिपोर्ट, नवी मुंबई.